शाळा सुटली, घरची ओढ लागली, स्वप्नांनी भरलेलं एक निरागस आयुष्य. पण काही क्षणातच त्या स्वप्नांवर ऍसिडचा मारा झाला. अहिल्यानगर जिल्ह्यातील संगमनेर मध्ये घडलेली ही घटना केवळ धक्कादायक नाही तर माणुसकीलाच काळीमा फासणारी आहे. नमस्कार, मी संदीप जगताप आणि आपण पाहत आहात भीम प्रहार न्यूज मराठी. संगमनेर तालुक्यातील वडगाव पान परिसर इथे 6वी मध्ये शिकणारी अवघी 11 वर्षाची मुलगी नेहमीप्रमाणे शाळा सुटल्यानंतर घरी निघाली होती. पण वाटेतच एका अज्ञात नराधमाने तिच्यावर ऍसिड हल्ला केला. क्षणात चेहरा जळाला. वेदनांनी तडफडणारी ती चिमुकली मदतीसाठी ओरडू लागली. स्थानिक नागरिकांनी धाव घेत तिला तातडीने लोणी येथील प्रवारनगर हॉस्पिटलमध्ये दाखल केलं. सध्या तिच्यावर उपचार सुरू असून तिची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती मिळत आहे. घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी डॉक्टर कुणाल सोनवणे, पोलीस निरीक्षक प्रवीण साळुंके, पोलीस उपनिरीक्षक श्रीकांत सावंत, शालोमन सातपुते आणि त्यांच्या पथकाने घटनास्थळी धाव घेतली. परिसराची नाकेबंदी करण्यात आली आहे. सीसीटीव्ही नसल्याने तपास अधिक कठीण झाला आहे. तरीही आरोपीला पकडण्यासाठी पोलीस युद्ध पातळीवर काम करत आहेत. या घटनेची गंभीर दखल घेत पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी ही विशेष पथक नेमण्याचे आदेश दिले आहेत. ही मुलगी वडील नसलेली, आई मोलमजुरी करणारी, अत्यंत गरीब परिस्थितीत शिक्षण घेणारी, अशा निरागस जीवावर असा अमानुष हल्ला नेमका का झाला, हा प्रश्न आज संपूर्ण समाजाला पडला आहे. एका चिमुकल्या मुलीच्या चेहऱ्यावर ऍसिड फेकलं गेलं, पण खरं तर जळून खाक झाली ती आपल्या समाजाची संवेदनशीलता. आज प्रश्न फक्त एका आरोपीचा नाही तर सुरक्षिततेचा आहे, मुलीच्या भविष्याचा आहे. हा नराधम लवकरात लवकर सापडला पाहिजे आणि त्याला अशी शिक्षा झाली पाहिजे की पुन्हा कोणाची हिंमत होऊ नये.